नमस्कार, रोशनी झटपट टिप्स में तुमचं स्वागत। चला आता आज लिपस्टिकची कुठली ट्रिक यूज करणार आहे, किंवा लिपस्टिकसाठी कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। लिपस्टिक लावाय तर खूप सगळ्यांना आवडते, किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण लिपस्टिक लावतात, पण हीच लिपस्टिक लावताना सहज लावतो आपण, पण तीच लिपस्टिक काढायचं म्हणलं की खूप होटांची आग होती, किंवा होठ फाटल्यासारखे होतात। त्यासाठी कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। लिपस्टिक पुसण्यासाठी किंवा लिपस्टिक घालवण्यासाठी इथे मी व्हॅसलिनचा वापर केला आहे, किंवा व्हॅसलिनच्या साहाय्याने आपण ही लिपस्टिक कशी काढायची ते बघूया। अगदी थोडंसं व्हॅसलिन घ्यायचं, अशा प्रकारे आपण व्हॅसलिन लिपस्टिकवरती लावून घेऊया। बघू शकता किती अगदी काही सेकंदातच लिपस्टिक पुसली गेली, किंवा लिपस्टिकचा डाग पुसला गेलाय। अशा प्रकारे आपण ओठावरती व्हॅसलिन चोळून लिपस्टिक पुसू शकतो किंवा काढू शकतो। इथे मी टिश्यू पेपर घेतलाय लिपस्टिक पुसण्यासाठी। किती छान व्हॅसलिनच्या साहाय्याने आपण लिपस्टिक पुसली गेली ते बघूया। बघू शकता। ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। आपली आजची पुढची ट्रिक आहे लिंबाचा रस काढण्यासाठी, किंवा लिंबाचा रस कुठली ट्रिक वापरून आपण काढणार आहे ती बघूया। चला तर लिंबू कट करून घेऊया। इथं अगदी आपण हा नेहमीसारखा आपण लिंबाचा रस काढतो तसा आपण लिंबाचा रस काढून घेऊया। बघू शकता असा आपण नेहमी काढतो, पण लिंबाचा रस पूर्ण निघत नाही, त्याच्यामध्ये लिंबाचा रस राहतो। तर आपण आज दुसरी ट्रिक यूज करून बघूया। अगदी लिंबू अगदी क्लीन किंवा पूर्ण रस आपण लिंबातला कसा काढायचा ते बघूया। इथे मी असं अंगठ्याच्या साहाय्याने दाबून लिंबू उलट करून घेतला आहे। बघू शकता वाटीत किती सहज लिंबाचा रस पडलाय, आणि असंच बोटाने पूर्ण रस काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर केलं तर लिंबातला पूर्ण रस निघतो। बघू शकता लिंबू किती छान क्लीन झालाय आणि पूर्ण रस निघला आहे। अगदी किती लिंबू असेल तर तुम्ही सहज अशा पद्धतीने रस काढून घेऊ शकता। ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आपली आजची पुढची ट्रिक आहे सॉक्स। बघू शकता आपल्याला घाई गडबडीत किंवा सकाळ सकाळ आपल्याला सॉक्स वेळेवर भेटत नाही, त्यासाठी आपण सॉक्सची कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। चला तसं सॉक्सवरती एक सॉक्स ठेवून घेऊया आणि असं फोल्ड करून घेऊया एक छान बारीक असा, आणि जो आतला सॉक्स आहे तो अशा पद्धतीने असा बाहेर काढून त्याच्यामध्ये असं आपण हे फोल्ड करून घेऊया। ही ट्रिक कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। अगदी बाहेर गावी जाताना सुद्धा बॅगमध्ये एक साईडला व्यवस्थित राहू शकतो। आपली आजची पुढची टिप आहे शर्टसाठी। बघू शकता इथे शर्ट घेतला आहे। नवीन शर्ट आणल्यानंतर आपण बटन लावायला जातो, तर बटन लागत नाही व्यवस्थित, किंवा बटन ती काजी घट्ट असल्यामुळे बटन व्यवस्थित बसत नाही। घाई गडबडीत खूप प्रयत्न केला तरी बटन बसत नाही, त्यासाठी आपण कुठली ट्रिक यूज केली आहे ते बघूया। इथे मी सेफ्टी पिनची यूज केला आहे बटन बसवण्यासाठी। अशा पद्धतीने आपण काजीमध्ये सेफ्टी पिन टाकून बटन लावून घेऊया। बघू शकता किती इझिली आपण सेफ्टी पिनच्या सहाय्याने बटन लावून घेतलं आहे। अगदी ट्रिक छोटी आहे पण खूप युजफुल आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व बटन लावून घेऊया सेफ्टी पिनच्या सहाय्याने। बघू शकता किती पटकन लागले जाते सेफ्टी पिनच्या सहाय्याने बटन। ही ट्रिक कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। आपली आजची पुढची ट्रिक आहे कांद्यासाठी। कांद्यासाठी कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। चला आता अशा प्रकारे आपण कांदा चिरून घेऊया। आपल्या रोजच्या जेवणात कांद्याचा वापर आपण नेहमीच करत असतो किंवा करतो, त्यासाठी कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। कांदा आपण चिरून घेऊया। अशा प्रकारे कांदा चिरून आपण कधी कधी 1 किलो अर्धा किलो कांदा चिरतो। कांदा चिराय काय वाटत नाही, पण तो कांदा चिरल्यानंतर जो हाताचा वास असतो ना तो घालवण्यासाठी, किंवा तो जात नाही किती धुतला तरी, अशा प्रकारे आपण कांद्याचा वास किंवा कांद्याचा वास घालवण्यासाठी कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया। इथे मी कोलगेट घेतला आहे कांद्याचा हाताचा वास घालवण्यासाठी। अशा प्रकारे आपण कोलगेट थोडंसं बोटावरती किंवा हातावरती काढून घेऊया। असं चोळून घेऊया आपण मागून पुढून। अशा प्रकारे आपण हाताला मागून पुढून कोलगेट चोळून छान नळाखाली हात धुवून घेऊया। ही ट्रिक तुम्ही कधी पहिले केली आहे का ते नक्की कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।